यावर्षीच्या हेवा वाटणाऱ्या आहेत, ज्यामध्ये 32 संघांना आपण पाहतो जे खेळत असताना पाहायला मिळतील. एक आयकॉन खेळाडू खेळतो. 10 दिवस ही स्पर्धा चालणाऱ्या लीग स्टेजच्या मॅचेस आहेत, तथा 4 बाईक आणि 6 सायकल्स आपण यावर्षी ठेवण्यात आलेल्या आहेत. बाईकची किंमत जिथे मात्र मी गिणती सांगतो जी केवळ 4 आत्तापर्यंत आहे. 10वा दिवस येईपर्यंत कदाचित आणखीन संख्या वाढू शकते. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. रायगड प्रीमियर लीग सीझन 2 साठी आणि या स्पर्धेमधील पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर मात्र सज्ज असतील विश्वजित ठाकूर, मान फ्रॉम दी घोडे. पहिला बॉल, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया आपण या स्पर्धेला. पहिलाच बॉल आणि ज्याच्यासाठी नेहमीच ओळख राहिली आहे विश्वजित ठाकूर मोठ्याची. रिपोर्ट करा प्लीज. ओ क्लीन बोल्ड, दांडी गुल केले आणि इकडे मात्र पहिला धक्का लागेल. फर्स्ट विकेट रायगड प्रीमियर लीग सीझन 2 मधील नयन भगत याच्या नावावर पहिला मोरा गमावलाय. स्पृहा रांजणकर अलिबाग टीमनं. सागर पाटील मैदानाच्या बाहेर. इतकंच सांगेल, प्रामाणिक राहा आणि प्रामाणिकपणे क्रिकेट खेळा. जो प्रामाणिक राहतो तो कधी मागं राहत नाही आणि नेहमी चांगला परफॉर्मन्स करा. आणि स्वतःची टीम, गावाची कानं असो, गावाच्या टीम बरोबरही प्रामाणिक राहा. ओपन पण खेळा, पण प्रामाणिक प्लेअर बनला तर नक्की पुढे जातील. उस्मान साडी हाही फटका फसलाय, परंतु यावेळेस कोणती मिस्टेक होणार नाहीये. स्वतः मोठ्या मात्र त्या ठिकाणी चेलकाली. फर्स्ट विकेट डाऊन, पहिला धक्का लागलाय. जरीमरी दाबा मीत 11 मोह कोहली संघाचा सुपर डुपर स्टार फलंदाज उस्मान पटेल अवघ्या 3 धावा काढून तंबूमध्ये दाखल. पाठीमागच्या ओव्हरमध्ये त्याचा झेल सुटला होता, परंतु यावेळेस पहा परफेक्ट लाईन आणि लेंथ बॅट खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या थोडासा वरच्या हिश्श्यामध्ये लागला असेल आणि बिलकुल टाइम झाला नाही आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्वतःच्याच गोलंदाजीवर विश्वजित ठाकूरनं हा टिपलेला झेल. अखेरीस कुठेतरी ज्या पद्धतीनं वारू उधळला होता त्या वारूला लगाम घालण्याचं कार्य केलं ते विश्वजित ठाकूरनंच. मोठ्याला मात्र पहिली मोठी विकेट. उस्मानला मात्र मैदानाच्या बाहेर धाडलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होत असताना 1 डाऊन, तिसऱ्या स्थाना. यावेळेचा बॉल उसळी घेणारा पाहायला मिळाला होता. बॅकफुटवरती आला. पोस्ट कॅमेरा अँगलने पहा बॉलने उसळी घेतली आणि अगदी कांचिलातच लगावली आहे. असे 7 पर्व रायगड प्रीमियर लीग. तोही केला. यावेळेचा बॉल हवेमध्ये, हवेच्या लाटांवरती स्वार होत हेलकावे खात शेवट गोड झालाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार होते त्याच्यासाठी. यावेळेला उजव्या शीच्या बाहेर थर्ड वासुशेठ भोईर सर यांचं आगमन नुकतंच झालेलं आहे. आडवा पाटने ऑन साइडला स्टँड अँड डिलिव्हर्ड. बाकी हा एक सर्वाधिक मोठी फॅमिली आहे. यावेळेचा लोड फुलटोल होता, फुल टोल वसूल केला. हा प्रेक्षकाला तुम्ही पाहतात. धीरू कांबळे काय पटका केला. नेत्रदीपक अविश्वसनीय. धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. यावेळेचा उसळी घेणारा बॉल, उसळी सकट. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळलाय. त्याच्या हातमध्ये आपण त्याला पाहतोय. मोठे ठाकूर अगदी चिरंजीवाच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले होते. यावेळेचा बॉल आणखी एक तडाखा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 20 यावेळेचा बॉल इनसाइड आउट थ्रू दी. आणि प्रेक्षकाचं नाव तेजस दाऊर आहे. तेजस विश्वजित ठाकूर. यावेळेला मॅच फिनिश. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट, फॅन्टास्टिक स्ट्रोक. आणि त्याचाच प्रत्युत्तर 2 वाईट बॉल. समोर पुन्हा एकदा मारलाय, टोलवलाय. आज ऑलवेज शाईन पाहायला मिळेल का. पहिला बॉल हॅमर केलाय डाऊन द ग्राउंड. संघासाठी चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येत आहेत. यावेळेला ऑन साइडने उस्मान पटेलने ठोकलेला आपण पाहिला. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल, बाहेरचा बाहेरच मार. बॅटिंग करतो 73 बंडात. एक फलंदाज बाद. पुढचा बॉल. यावेळेला धमाका. चेंडू सीमारेषेच्या बंडात. एक फलंदाज बाद. सूर्या आणि सूर्यांच्या. सर्वप्रथम तर मी धन्यवाद करेन जे आमचे ऑनर आहेत आणि त्याच्या अगोदर मी धन्यवाद करेन धीरज भोईरला. कारण काल मला फोन केला की मी जाऊ शकत नाही, तू माझ्या जागी जा. कारण एवढी मोठी स्पर्धा लास्ट इयर मी फायनलमध्ये हरलो होतो
परंतु ह्यावर्षी चान्स नव्हता भेटला कारण फक्त एकच गोष्ट आहे की गोलंदाजाला फक्त एकच ओव्हर भेटते, म्हणजे जो आयकॉन गोलंदाज असेल त्याकरता. पण विशालदादा मला बोलला की नेक्स्ट इयर नक्की 2 ओव्हर करेन, तर तेच गोलंदाजांना पण इथे चान्स मिळू शकतो. तर खूप आनंद आहे. एवढी मोठी स्पर्धा भरवणं हे खूप कठीण काम असतो आणि ते विशालदादा आणि जे रायगड प्रीमियर लीगची जी कमिटी आहे त्यांना मी खूप खूप आभार करेन की अशा स्पर्धा आमच्यासाठी भरवत आहेत. भरपूर पारितोषिकं मॅन ऑफ द मॅचसाठी सुद्धा आहे, लुझिंग टीमसाठी सुद्धा मॅन ऑफ द मॅचच्या पारितोषिकं आहेत. रायगडमध्ये इतर सुद्धा स्पर्धा तुम्ही खेळत असतात, परंतु काहीतरी वेगळेपण या स्पर्धेचं काय नमूद करशील? सर्वात वेगळे पण झालं तर मला वाटतं 4-5 दिवस अगोदर दादांनी आमच्या ग्रुपमध्ये फोटो टाकला होता की फायनल मॅचमध्ये आयवा कॅचसाठी इलेक्ट्रिक स्कूटी आहे. तर मी विचार केला दादाला की मी यावर्षी नाही आहे तर मी ती कॅच पकडण्यासाठी येईन. अंकिश कामोटकर स्ट्रायकर एंडवरती बाला मिळवतोय. पुढचा बॉल करण. बॅटल महत्वाचा होता. लिडिंग एज क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल कॅरी झालाय का पाहिलं जाणार आहे. झेल कॅरी झालाय का सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. आज इथे झेल कॅरी झालेला आहे त्यामुळे फुलंदाज अंकिश कामोटकर आउट. स्पर्धा इकडे फक्त कट केले बॉल. थर्ड मॅन रिजन मध्ये नो चान्स फॉर थर्ड मॅन फील्ड. 16वर ओव्हर द स्टंप्स पुन्हा एकदा विश्वजीतचा बॉल समोरच्या दिशेला उडवलाय. अगदी व्ही शेप मध्ये लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. कौशिक स्विंग बॉलचा वापर. पहिलाच बॉल हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. नॉट आउट. यावेळेला ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या दिशेने सरळ मार्गक्रमण करतोय. सीमारेषेच्या बाहेर. पाटील विश्वजित ठाकूरचा संघ म्हटला की त्या संघामध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेला उडवलाय आणि बॉलला पाठवलंय. पावसाला सुरुवात आणि इकडे मात्र धावांची बरसात. द स्टंप्सला बॉल कट केलाय. अगदी डीप पॉइंटला बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या दिशेने. चौकारानं सुरुवात झाली. जरी बरी धावा मेथ 11 मोह कोहली. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेचलाय फटका. ऑन साइडला कमाल पुल शॉट पाहायला मिळतोय. उस्मानच्या बॅट मधून मात्र येतो यावेळेस षटकार. फुल लाईन होता. ऑन साइडला घेऊन काढला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वेगाला चेंडू ट्रॅव्हल होतोय. जाईल सीमारेषेच्या बाहेर. वैभव पाटील वर चढवलंय आक्रमण. चौकार षटकार आणि तदनंतर पुन्हा एकदा चौकार. लास्ट बॉल ऑफ द मॅच. ध्रुवीचा बॉल सरळ पायात आणि चेंडू सरळ स्टंपला जाऊन आदळलाय. परंतु इकडे मात्र नशीब जोरावर होतं महावीर ग्रुपचं असंच म्हणूया. हा चेंडू पहा सरळ पायात टाकला होता. चेंडू जाऊन सुद्धा स्टंपला लागला. क्लीन बोल्ड बाद झाला. इकडे दुर्दैव आपल्याला म्हणावं लागेल. ज्या पद्धतीनं जो जिगरबाज खेळ होता परंतु अंतिम झळाळी मात्र तो देऊ शकलेला नाहीये. हे जे दुसरं पर्व आलेलं आहे जे चांगल्या दर्जाचं आयोजन पाहायला मिळतं त्याबद्दल काय म्हणशील आणि आयोजकांबद्दल? टुर्नामेंट भरपूर चांगली. ठाणे आणि रायगड ही क्रिकेटची पंढरी आहे आणि इथं रायगड ठाणेमध्ये भरपूर प्लेयर आहेत. आता या RPLमुळे काही यंग प्लेयर आहेत त्यांना भरपूर पुढे येण्याचा चान्स भेटेल कारण की भरपूर लीग आलेत आणि या संकल्पेमुळे जो परफॉर्मन्स करेल तो पुढं जाईल. आणि नेहमी या टुर्नामेंटला सिरियसली घ्या. चांगला परफॉर्मन्स करा. जो परफॉर्मन्स करतो तो कधी मागे राहत नाही. आणि जसा विशाल आणि तेजात हे टुर्नामेंट करतात आहे कारण की टुर्नामेंट करणं सोपं नसतं. की माझं तर करिअर इथूनच सुरुवात झालं आहे पनवेलपासून. कारण की मी 2008पासून पनवेलमध्ये येतो. अजूनपर्यंत येतो आहे आणि पुढं असे टुर्नामेंट झाले ते नक्की अजून येत राहू.